वेऊर असे दोन बलाढ्य संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. चेंडू आणि फळीच्या कडव्या संघर्षाला सेमीफिनालीला होतीये सुरुवात. चला दोन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एका बाजूला आपण पाहतो प्रिन्स ऑफ पालघर मिस्टर करण ठाकूर, तर त्याच्या विपक्ष अर्थातच कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. परंतु फलंदाजी साडी तुषार लढे ज्याची या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच चर्चा राहिली आहे. मागचीच नुकती 85ची स्पर्धा दोन्ही फलंदाजाने गाजवली. रनरअप संघ वायबीसीसी वेऊर ठरलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुषार लढेचं फळीचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं ठरलं होतं. आणि आज या दुसऱ्या सेमीफिनालेमध्ये अर्थातच पहिल्या आणि प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला करण ठाकूर, दुसऱ्या बाजूला तुषार लढे. 5 षटकांचा सामना इन ऍक्शन मध्ये आहे. पहिला सेमीफिनाले चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचं औचित्य आहे ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित नियोजित नवरंग चषक 2025 ची शेवटची महत्वाची रजनी. चला मॅच स्टार्ट करायची लगेचच प्लीज. दोन बॅटर्स ऑलरेडी आलेले आहे. सातपडी संघ आपल्याला विनंती आहे लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. पंच सुद्धा तोच इशारा देत आहेत, प्लीज स्पीडअप करा मित्रांनो. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती वन ऑफ द लेजंड ऑफ गेम मिस्टर हर्षलला इंट्रोड्यूस केलं गेलं, ज्याने मात्र पॅराडाईज विरुद्ध सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली. खूप वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. वन ऑफ द बेस्ट बॉलर फ्रॉम सातपाडी आपण पाहतोय आणि त्याच्या विपक्ष ज्याची बॅट सातत्याने अंडरम क्रिकेटमध्ये तळपली या हंगामामध्ये मिस्टर करण ठाकूरला आपण पाहतोय. तर बॅटल बघण्यासारखं असणार आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सेमीफिनाले वन आपण पाहतोय. हर्षल विरुद्ध करण, करण विरुद्ध हर्षल. पहिला चेंडू सेमीफिनाले वनचा. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फटका तर फसला होता परंतु सिंगल परिपूर्ण होणार आहे. तिथे अजून एक लेजंड प्लेयर मिस्टर महेशला आपण पाहिलं. कलेक्शन केल्यामध्ये थोडासा वेळ घेतला कारण त्याला माहिती आहे चेंडू थांबवणं महत्वाचं आहे. आणि आता मात्र तुषार लढे ज्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं राहिलंय वायबीसीसी वेऊर संघासाठी या स्पर्धेमध्ये. अजून एक चांगला फटका पहिल्या चेंडूवरतीच केलाय मात्र शंखनाद. येतोय हा दमदार असरदार छोटा पॅकेट बडा धमाका चौकार 4 ये डीजे. थँक्यू डीजे. आणि तुषार लढेची खासियत आहे त्याला जर आपण पुढचे चेंडू टाकले तर अर्थातच ऑफसाइड रिझन त्याचं स्ट्रॉंग आहे. 4 खेळाडूच्या मधून चेंडूला केलंय फरार. धावा मिळतील 4. 4 धावेने धावफलक 5 या स्कोर कार्ड वरती. आपल्याला आधीच म्हटलं तुषार लढेचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं ठरणार आहे वायबीसीसी साठी. इथे मात्र हर्षल चांगला फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबवलाय. 5 षटकांचा थांबना आहे. अर्थातच सिंगल डबलला सुद्धा तितकं जास्त महत्व असणार. हर्षल मात्र पुन्हा एकदा केलंय कमबॅक. इथे मात्र हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट लगेचच मात्र स्वतःला बॅक केलंय कारण त्याला माहिती आहे इथून मात्र प्रत्येक षटकामध्ये जर 8-9 धावा जरी आल्या ना तर एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच डॉट बॉल नंतर लगेचच सिंगल धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावर. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हर्षलच्या वैयक्तिक दुसऱ्या चेंडूवरती हल्ला झाला त्याच्यानंतर केलंय कमबॅक. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न झाले तिथे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये विकेट कीपर. एका धावेने धावफलक 7 या स्कोर कार्ड वरती. चेंडू आतापर्यंत फेकून झालेत 5. शेवटचा अंतिम चेंडू. तुषार मात्र आक्रमण करेल की सिंगल घेऊन मात्र धावफलकाला 8 वरती पोहोचवेल हे सुद्धा बघण्यासारखं. इंटेंट महत्वाचं आहे. इथे मात्र इंटेंट आपण पाहिले सिंगलचे ऑलरेडी प्री कमिटेड स्ट्रोक. 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर वायबीसीसी वेऊर बिनबाद 8 या स्कोर कार्ड वरती. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय कॅमेरामॅन प्रिन्सच्या माध्यमातून ही क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. अप्रतिम कॅमेरा वर्क पाटील नेटवर्क या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. मल्टी विंडो म्हणा अर्थातच विहंगम दृश्य 360 डिग्रीने म्हणा वेगवेगळ्या अँगल निशय नवरंग चषक तुमच्यापर्यंत पोहोचवले गेले.
धावांचा विचार केला, धावफलक 8 या स्कोर कार्डवरती दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा महेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं महत्त्वाचं षटक असणार आहे. महत्त्वाचं षटक असेल. सन्माननीय आदरणीय हर्षलजी डेबे सर आपल्याला विनंती, प्लीज या मुख्य मंचावरती. राकेशजी परदेशी सरांच्या माध्यमातून आपल्यासाठी विनंती आहे, प्लीज या. हर्षलजी डेबे सर आपल्याला विनंती आहे, प्लीज या आपण मुख्य मंचावरती. चला स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण महेशला पाहतोय, ज्याच्याकडे मागच्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला तुषार लडे, ज्याची बॅट या संपूर्ण स्पर्धेमध्ये तळपली. चांगलं बॅटल. पहिलेच मन बनवलं होतं पॅडल स्वीपचा. प्री कमिटेड स्ट्रोक. तुषार लडे बाद. पहिला झटका YBCC वेऊर या संघाला. गॉन या डीजे. थँक यू डीजे मास्टर. आपण पाहिलं थोड्याशा धीम्या गतीचा चेंडू होता. या फडक्याची गरज होती का ही सुद्धा चर्चा मैदानाच्या बाहेर सुरू असणार आहे, कारण महेश विरुद्ध स्वीप करणं एवढं सोपं नाहीये. धीम्या गतीच्या लेग ब्रेक वरती तुषार लडे बॅक टू द पवेलियन. गॉन. 8 वरती लागतो पहिला झटका. इथून मात्र प्रेम मोरेवरती जबाबदारी आहे. आतापर्यंत कमी संधी संपूर्ण स्पर्धेमध्ये मिळाली होती, परंतु आता मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागणार आहे, कारण समोर मात्र साईगणे सातपडी सारखा एक बलाढ्य संघ आहे. पहिल्या चेंडूवरतीच विकेट आलाय, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, आणि तुषार लडे की प्लेअर मात्र बाद झालाय. इथे सुद्धा शॉर्ट बॉल, त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. दिवे चेंडू खाली आलाय. एक धाव मिळणार आहे. सॉफ्ट हँडेड सिंगलचे प्रयत्न प्रेमचे राहिलेत. प्रेमला सुद्धा माहिती आहे इथून छोटी पार्टनरशिप करणं खूप महत्वाचं आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 9 या स्कोर कार्ड वरती. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. इथे मात्र हलक्या हाताने फक्त पुश केलंय, आणि पुशने मात्र सिंगल परिपूर्ण होईल, कारण करणला सुद्धा माहिती आहे इथून मात्र धावा करणं गरजेचं आहे. ऑलरेडी तुषार लडे बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत 10, डबल डिजिट. येणारे चेंडू बाकी आहेत 3. खूप महत्वाचं षटक महेश हाताळतोय. अजून एक शॉर्ट बॉल, त्याच्यावरती पॅडल स्वीपचे प्रयत्न फसतायत. रनआउटची तिथे संधी होती, कारण थोडंसं लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने प्रेमने धाव घेण्यामध्ये थोडंसं दिरंगाई दाखवली. जर डायरेक्ट थ्रो आला असताना विकेट्स वरती तर कुठेतरी फलंदाज बाद होता. फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता बॅटर, परंतु तसं काही झालं नाही. धाव मिळाली. धावफलक 11 या स्कोर कार्ड वरती आहे. थोडंसं सामंजस्य ताळमेळ पाहायला मिळाला नाहीये दोन्ही बॅटर्स मध्ये. येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. धावफलकावरती धावा आहेत 11. दोन्ही बॅटरचा विचार केला, दोन्ही बॅटर पुश करण्याचा प्रयत्न करतायत. धावफलकावरती धावा आहेत 11. मागचा सामना आपण पाहिला तब्बल 31 ते 32 धावा सुद्धा क्रीडांगणावरती एक टफ टोटल आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. पॅडल स्वीप. इथे मात्र डॉट बॉल येणार आहे. डॉट बॉल येणार आहे. म्हणजे या षटकामध्ये महेशने 5 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात, आणि की प्लेयर तुषार लडेला बॅक टू द डगआउट पाठवलंय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. काय गोलंदाजी हाताळतोय. ओल्ड इज गोल्ड. इथे मात्र पॅडल स्वीप. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यावरती 15 या स्कोर कार्डवर. यस, डिस्क जॉकी होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे मास्टर. करण ठाकूरच्या आलेल्या फळीतून चौकारण मात्र धावफलक 15 स्कोर कार्ड वरती जाणार आहे. नुकताच आपण पाहिलं 85 स्पर्धा झाली. मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून सुद्धा करण ठाकूरची वर्णी लागली गेली. तब्बल 2 हाफ सेंचुरी आणि 200 पेक्षा जास्त धावा त्याच्या नावावरती होत्या. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण हर्षलला पाहतो, ज्याने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 या स्कोर कार्ड वरती 1 गडी तुषार लडे बाद झालाय. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन आपण पाहतोय हर्षलला इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहिलं लेग स्टिकच्या जास्त बाहेर वाईट बॉलचे संकेत येत आहेत. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 16 या स्कोर कार्ड वरती. म्हणजे आता 8च्या सरासरीने धावफलकावरती धावा लागल्यात.
इथे मात्र चांगला बॉल, फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. प्रेमला माहिती आहे करणची बॅट तळपतीये. इथून मात्र जर आपण 8 ते 10 धावांची सुद्धा सरासरी जर मेंटेन केली ना तर या क्रीडांगणावरती धावा चेस करणं तितकं सोपं नाहीये. आणि YBCC वेऊर संघाने दोन्ही सामने आतापर्यंत जर आपण विचार केला तिन्ही सामने प्रथम बॅटिंग करून जिंकलेत. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट, बॅक टू बॅक अजून एक सिंगल, म्हणजे मागच्या 2 चेंडूवरती 3 धावा आल्यात कारण पहिला बॉल वाईड होता. आणि धावफलक आता मात्र जवळ पोहोचणार तब्बल 18 या स्कोर कार्ड वरती. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ महत्वाचा. हर्षल एक स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि आता थोडंसं चर्चासत्र आपण दिवेश आणि हर्षलच्या माध्यमातून पाहतोय, कारण दिवेशकडे सुद्धा सातत्याने चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. तर काहीतरी कान मंत्रणा एक सिनियर गोलंदाज हर्षलकडे पाठवली आहे. इथे मात्र ब्लॉक बॉल, डॉट बॉल येतोय. वाईडला मात्र कव्हर केलं इथे हर्षलने. फुलर लेनचा बॉल, त्याला फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करण्याचा प्रयत्न होता. धावफलक 18 या स्कोर कार्ड वरती सिरावले. चेंडू फेकून झाले 3. इथे मात्र रनआउटची संधी निर्माण होते. आदित्य चेंडू खाली होते, थोडंसं फंबल झालं. पुन्हा एकदा जर डायरेक्ट कलेक्शन झालं असतं तर कुठेतरी स्ट्राईक एंड वरती सुद्धा दगाफटका झाला असता, कारण प्रयत्न तेच असते. परंतु तसं काही झालं नाही आणि क्रिकेट असेल की आयुष्य जर तरला महत्व नाहीये. धावफलक 19, चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. 4 बॉल करेक्शन. पहिला चेंडू वाईड होता. पुन्हा एकदा हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होता हर्षल. जिथपर्यंत चेंडू खाली येईल 1 धाव मिळणार आहे. आणि धावफलक आता 20 वरती. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे कारण 1 बॉल वाईड होता. धावफलकावरती धाव आहेत 20. चेंडू फेकून झालात आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. या षटकामध्ये सुद्धा फक्त आतापर्यंत 5 धावा खर्च झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. इथे मात्र आपण पुन्हा एकदा पाहिला. प्रेम मोरे बॅक टू द डगआउट. गॉन. चांगलं यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळालंय. गॉन. लागतो दुसरा धक्का. षटकाची होती समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत फक्त 20. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. न्यू बॅटर आपण पाहतो मयूर मोरेला इंट्रोड्यूस केलं गेलंय. धावांचा विचार केला धावफलक 20 या स्कोर कार्ड वरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूरला इंट्रोड्यूस केलं गेलंय आणि त्याच्या विपक्ष आपण पाहिलं आदित्य. तर आदित्य आणि करण हे बॅटल सुद्धा चांगलं असणार. एक उभरता सितारा म्हणून आदित्यकडे पाहिलं गेले वारंवार. आणि आता मात्र आपण पाहिलं बॅटिंग ट्रॅक वरती मिस्टर करण ठाकूर. 20 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या अजूनही 12 चेंडूचा महत्वाचा खेळ बाकी आहे. फ्लिक ऑफ द रेस्ट. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मात्र कुठेतरी प्रेशर क्रिएट करणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 20 अजूनही. पहिला बॉल डॉट आलाय. पॅडल स्वीप. आता चेंडू 1D साठी जाणार आहे. फटका तर चांगला होता, इंटेन्शन चांगलं होतं, परंतु फक्त 1 धाव. नशिबाची साथ तिथे मिळते क्षेत्ररक्षकाला. एका धावेने धावफलक 21 या स्कोर कार्ड वरती. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल परिपूर्ण. आणि आता न्यू बॅटर मयूर मोरेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या हंगामापासून YBCC वेऊर संघाकडे अर्थातच त्याची वर्णी लागली गेली आहे. आणि पहिली स्पर्धा आपण पाहिली DNCC चषक त्याने गाजवलं. सामना जिंकू शकला नाही तरी सुद्धा मात्र बॅटिंगने स्वतःच्या जोरावरती संघाला जवळ नेलं आणि त्याच्यानंतर थोडासा ऑफ कलर राहिलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे कारण संघ अडचणीमध्ये आहे. शॉर्ट बॉल. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू होतो फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. चौकार 4 या डीजे. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 25. पहिल्या शॉर्ट बॉल वरती वैयक्तिक जो मयूरला तोफा भेटला तो तोफा कबूल केलाय. 3 चेंडू फेकून झाले. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 25 25. शॉर्ट बॉल वरती केलाय आक्रमण. चौथं षटक प्रगतीपथावरती. इथून मात्र किती धावा करायच्या ते सुद्धा बघावं लागणार आहे कारण धावा तर झाला धावफलकावरती 25. चेंडू बाकी आहेत या षटकातील 3.
इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागणार आहे. सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर लगेच सिंगल धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 या स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झाले 4. येणारे 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत. करण ठाकूर अजूनही एका एंडने मात्र आपण पाहिलं अँकर फलंदाजी करतोय, तर त्याच्या समवेत आल्या आल्या मात्र मयूरच्या फळीतून आलेल्या 5 धावा धावफलकाला घेऊन जात आहेत 26 या स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झाले 4. इथे फटका चांगला आहे. इनटू द गॅप, इनटू द फेन्स. येतोय हा नवरंगच्या शिकाचा दमदार असरदार ब्रँडेड चौकार. 4 या डीजे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा 30 आणि करणच्या संयमाचं कौतुक करावं लागणार आहे. कारण जर करणचा अंडरआर्म क्रिकेटचा प्रवास आपण पाहिला, सुरुवातीच्या काळामध्ये फलंदाजी जर चांगली होत होती, परंतु त्यावेळेस विकेटवरती जास्त थांबत नव्हता. त्यानंतर थोडंसं मॅच्युरिटी दाखवली आणि विकेट्सवरती थांबायला लागणार आणि त्याच्यानंतर धावा धावा आणि धावा त्याच्या फळीतून येतात. धावांचा जर आपण आलेख बघितला, धावफलकावरती धावा 30. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. करण मात्र शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण करेल का? शॉर्ट बॉल, हेलिकॉप्टर इनटू द गॅप आणि खेळाडू कक्षाला सलामी देणारा येतोय हा नवरंगच्या शिकाचा चौकार. 4 या डीजे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. धावांचा विचार केला 4 षटकाची झाली आहे समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत 34. या षटकामध्ये धावांचा जर आपण विचार केला, तब्बल आदित्यने 14 धावा खर्च केल्यात. महागडं षटक, खूप महागडं षटक. चला गोलंदाज इंट्रोड्यूस करा. स्पीडअप करा मित्रांनो. आणि यस, अजून एक सिनियर गोलंदाज योगेशला इथे इंट्रोड्यूस केलं गेलं. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतो ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित नियोजित नवरंग चषकाचा पहिला सेमीफिनाले, जिथे आतापर्यंत थोडंसं YBCC संघाकडून बॅटर्स हवी दिसत आहेत. पहिलं षटक 8 धावा, त्याच्यानंतर महेशचं षटक 7, तिसऱ्या षटकामध्ये हर्षल 5, आदित्य 14 आणि शेवटचं अंतिम षटक धावफलकावरती धावा 34. किती धावा करण्याचा मनसुबा असेल, काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? पहिल्या चेंडूवरती फुल टॉस, मिस्टर स्ट्रोक. या चेंडूवरती जर बिगिट आलं असतं तर इथून मात्र आपल्याला एक मोठं षटक पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही झालं नाहीये. स्ट्राईक अँड रोटेशन झालंय. धावफलकावरती धावा आहेत 35. चेंडू अजून येणं बाकी आहे 5. धावा धावफलकावरती आहेत. चेंडू अजूनही बाकी आहेत 5. पहिल्या फुलटॉसचा वापर, त्याच्यानंतर पॅडल स्वीप आणि आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतोय प्रिन्स ऑफ पालघरच्या फळीतून अजून एक 4 चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. धावांचा विचार केला धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणारे तब्बल 39 या स्कोर कार्ड वरती. प्रिन्स ऑफ पालघर करण ठाकूरच्या फळीतून चौथा चौकार आहे. नुकताच मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून आपण पाहिलंय त्याला 45 या स्पर्धेमध्ये. आणि वनमॅन शो 45 संघ सुद्धा कठीण परिस्थितीमध्ये जरी असला तरी उपस्थित झालाय. सौरभ बोईरला आपण पाहतो. वेलकम 45 संघ आपलं सुद्धा. स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. अजूनही येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ महत्वाचा बाकी आहे. कुंभाट संघ आपण रेडी राहायचंय. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस क्लिअर करणार आहोत. इथे मात्र शॉर्ट बॉल, त्याला केलाय स्क्वेअर कट. सिंगल मिळेल तिथे सुद्धा आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 40 या स्कोर कार्ड वरती. अजूनही येणाऱ्या 3 चेंडूचा महत्वाचा खेळ बाकी आहे आणि थोडंसं चर्चा सत्र इथे मात्र आपण पाहायला मिळणार आहे. धावांचा विचार केला धावफलक 40 या स्कोर कार्ड वरती आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय.
3 कॅमेरा नितेश पाटील आणि अर्थातच आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये मुख्य ऑपरेटर डिजिटल ऑपरेटर मुन्ना जयस्वाल आणि टीमच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं 3 कॅमेरा लाईव्ह प्रक्षेपण. येणारा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र दांडी 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 गुल बाद मयूर बाद आणि करण मात्र अजूनही विकेटच्या लांब राहणार आहे, म्हणजे स्ट्राईक एंडच्या लांब राहणार आहे. कॉन या डीजे थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा 40 चेंडू फेकून झाले 4 आणि इथून मात्र आपण पाहिलं मयूर मोरे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज योगेशचा. अनुभवाचा वापर केला. एक चौकार जरी आला असला तरी त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर केला. येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. स्टेट डाऊन द ट्रॅक. अभिचं थोडं लेझी रिएक्शन आणि येतोय चौकार. या धावफलकावरती धावा 4. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 44 या स्कोर कार्डवर. येतोय हा लकी नशिबाचा चौकार 4. स्पीडअप करा थोडंसं. शेवटचं अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. तिथे मात्र योगेश पकडेल की अभि पकडेल त्याच्या अनुषंगाने आपण पाहिलं थोडंसं मिसकम्युनिकेशन सामंजस्य झालं नाही. चौकार नशिबाचा आला आणि धाव फलकाला घेऊन जातोय तब्बल 44 या स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम चेंडू. इथून मात्र धीरज आक्रमण करेल की सिंगल खेळ हे सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण पहिला फटका तर फसला होता. चौकारने मात्र धावफलक सज्ज झालाय 44 वर. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस सुद्धा ड्राईव्ह निखिल. चेंडू खाली आलाय. मिसफील्ड आणि कुठेतरी तब्बल किती धावा येतात हे सुद्धा बघावं लागणार आहे. तब्बल धावा किती आहे? 4 धावा आहेत. थ्रो ऍक्शन मध्ये आहे का? पंचांसोबत डिस्कशन चालू आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान उनबाट विपक्ष 1-पंचाळी. यानंतर होणारा क्वार्टर फायनल सामना असेल 1-पंचाळी विपक्ष जय हनुमान उनबाट. दोन्ही कॅप्टननी सज्ज राहायचं टॉस साठी. उनबाट संघाचे कॅप्टन आपण आमचे मुख्य व्यासपीठावर टी शर्ट घेऊन जायचे प्लीज. उनबाट संघ. चौकार घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल आपण पाहिलं 48-49 धावांचा पाठलाग करायचा. करण से जर कॉन्ट्रीब्युशनचा आपण विचार केला तर तब्बल करणच्या फळीतून धावा आल्यात. 13 चेंडू 23 धावांची महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन, परंतु धीरजच्या फळीतून आलेल्या तब्बल 8 धावा या सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरतील का? जाऊया टॉस कडे, जिथे आपल्यासोबत युसुफजी सय्यस्तर जोडले जातील. एका बाजूला आपण पाहिलं उनबाट त्यांच्या विपक्ष 1-पंचाळी. दोन्ही कर्णधार उपलब्ध आहेत का? चला उनबाट संघ चला टॉस साठी. आणि सौरभ भोईर लगेच टॉस साठी चला प्लीज. चला जय हनुमान उनबाट विपक्ष 1-पंचाळी. श्रीपद जाधव साहेब या आपल्या शोभासे पण करूया टॉस. नवरंग चषक 2025 महासंग्राम आपण पाहतोय 5वा पर्व आहे. चला 1-पंचाळी विपक्ष जय हनुमान उनबाट. लगेच स्वस्त आपण जय हनुमान उनबाट संघ आपल्यासोबत धन्यवाद असेल आणि ओमसाई नवरंग मित्रमंडळ आपल्यासोबत धन्यवाद असेल. 1-पंचाळी या गावामध्ये एक दुःखद घटना घडली, त्यानंतर संघ उशिरा आला. त्यांना आपण क्वार्टर फायनल सामना खेळण्याची संधी दिली. सौरभ भोईर एका बाजूला बंधू कॅप्टन आहेत. एका बाजूला नवरंग तर एका बाजूला चषक. कोण कॉल करेल? बघा चॉईस कॉल असणार आहे. पंचायत संघाचा कॉल, नवरंगचा कॉल केला गेलाय आणि इट इज चषक आलाय. धन्यवाद श्रीपद सर. आपण बसून घ्या आमच्या मुख्य व्यासपीठावर. बंधू तुम्ही टॉस जिंकला, निर्णय काय असणार? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. बघा 5 षटकांचे सामने आहेत. काही आज संघामध्ये बदल आहे, काही खेळाडू आलेत.
हो 2 खेळाडू बदल आहेत, चेंज केलेले आहेत. मनीष अजून कोण? मनीष आणि शुभम आहे. आशिष नाही, आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, आमच्याकडून शुभेच्छा असतील आशिषला. सौरभ टॉस नक्कीच गमावलाय, जर टॉस जिंकला तर निर्णय काय असता? आम्ही पण प्रथम क्षेत्ररक्षण घेतले असतं. प्रथम आता बॅटिंग तुम्हाला करायची आहे बघा. 5 षटक सामने आहेत. या सामन्यामध्ये किती धावांचा प्रयत्न असेल, कारण की सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आम्ही जास्तीत जास्त 40 ते 42 धावा प्रयत्न करतो. नक्कीच बेस्ट ऑफ लक सौरभ आणि बेस्ट ऑफ लक बंधू. नक्कीच सौरभला काय सांगायचं परत एकदा? आणि सर्वांचं धन्यवाद करतो, कारण की आम्ही लेट झालो आणि आयोजक आणि उनबाट संघ यांचा धन्यवाद करतो. नक्कीच बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. आपण पहिल्या टॉस बॉक्समध्ये टॉस विन झाला जेवणमान उनबाट संघ आणि प्रथमतः स्वीकार करा क्षेत्ररक्षण. आपण वळूया परत एकदा कॉम्बॉक्समध्ये, जिकडे आजच्या रात्रीमधला पहिला उपांत्यपर्यंत सामना रंगला जातो. एका बाजूला साई गणेश सातपाटी, विपक्ष YBC वेबूर. ऑन गोईंग कॉम्बॉक्स मिस्टर यशवंत ठाकूर. धन्यवाद. धन्यवाद सर. तर प्रारंभिक जोडी आपण पाहतोय, एका बाजूला अर्थातच आपण पाहतोय मिस्टर दिवेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला अर्चू. चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा तर झाल्यात 48-49 पाठला करायचा. वर्देश राऊत इकडे आपण या चेअर जे प्रेक्षकांनी बसले ते चेअर आमच्या बॅटरला द्यायचं प्लीज. चला बॅटिंग करणारा कक्षामध्ये फिल्डे, बाकी प्रेक्षकांनी तिकडे बाजूला व्हायचं, फक्त बॅटिंग करणारा खेळाडू तिकडे बसतील आणि मागे बसायचं आहे टेबलच्या मागे बाकी बाजूला तिकडे. चला सातपाटी प्रेक्षक आपण सुद्धा बाजूला या, खेळाडूंना तिकडे बसायला द्यायचं, खेळाडूंना बसू द्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जर आपण पहिल्या इनिंगचा आढावा घेतला, हर्षलच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्याच्यानंतर महेश 7 धावा, हर्षलच्या तिसऱ्या षटकामध्ये 5, आदित्यच्या षटकामध्ये 14 आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं योगेशच्या षटकामध्ये 14 धावा, म्हणजे 12 चेंडूमध्ये 28 धावा खर्च झाल्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगची होती सुरुवात. एका बाजूला मिस्टर करण ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर, तर बॅटिंग ट्रॅकवरती आपण पाहतो मिस्टर दिवेश पाटील आणि त्याच्या समवेत मिस्टर अर्चू. अजून एक महत्वाची सूचना आहे, ऑनगोईंग मॅच मध्ये कोणत्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक घेऊन वैयक्तिक मिस्टर करण ठाकूर पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 23 धावा त्याच्या फळीतून आल्यात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरतीच दिवेशला सुद्धा माहिती आहे ग्राउंडवरती धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती सॉफ्ट हँडेड सिंगल. आणि आता मात्र अर्चू, ज्याची बॅट मागच्या मॅच मध्ये तळपली आहे, जसं त्याने सांगितलं की मी अडचणीच्या काळामध्ये मात्र संघाने मला बॅक केलं आणि हेच महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आपण एक गाव एक संघाचा फॉर्मॅट खेळतो तेव्हा स्वतःच्या खेळाडूला खराब काळामध्ये सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि साई गणेश सातपाटी संघाने तेच केलं. त्याच्यामुळे आपण पाहिलं अर्चूची पॅराडाईज बोईसर विरुद्धची ताबडतोड फलंदाजी. आता मात्र मॅच नवीन आहे, सामना नवीन आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये. जो संपर्क गरजेचा होता तो झाला नाहीये. ड्राईव्ह करण्याचा मनसुबा होता, तिथे ब्रिजेश घरसिया होते, परंतु आपण पाहिलं विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. साहिल पाटीलने मात्र क्षेत्ररक्षण केलं, परंतु एक धाव रोखू शकत नाही. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. इथे कट करण्याचा प्रयत्न, साहिल थोडासा फंबल पाहायला मिळाला, कारण पहिले कॅच घेण्याचे प्रयत्न होते परंतु स्वतःला सावरलं. यस आय कॅन डू बेटर म्हणत चेंडू थांबवलाय आणि मागच्या सामन्यामध्ये एक चांगली डाव त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली आहे. पहिले आपण पाहिलं थोडंसं कॅच साठी प्रयत्न होते, कारण त्याला माहिती आहे दिवेचा गडी सुद्धा महत्वाचा आहे, परंतु त्यानंतर स्वतःला थांबवलंय. इथे मात्र शॉर्ट बॉल फक्त दिशा दिली आहे ब्रिजेश, जिथपर्यंत चेंडू खाली येतील एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 4 या स्कोर कार्डवर. इथे मात्र वाईट बॉल असेल का, तर यस वाईट बॉल असेल. पंच घोषित करतायत ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, कारण 4 खेळाडू ऑफस्टिक वरती आहे, त्याच्यामुळे आपण पाहिलं त्याच लाईन लेनचा वापर होतोय, परंतु इथे लाईन थोडीशी भरकटली. लेन चांगली होती. इथे ब्रिजेश थोडासा लेट चेंडू खाली पोहोचलाय, चेंडू निघून जाणार आहे. महत्वाच्या चौकारासाठी 4.
थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहिलं चेंडूवरती पोहोचला, परंतु त्याच्यानंतर ज्या रिॲक्शनची गरज होती ना, तो रिॲक्शन पाहायला मिळाला नाही आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं चौकार येतो आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 9 या स्कोर कार्ड वरती. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. तब्बल 9 धावा धावफलकावरती आहेत. 49 करायचा आहे पाठलाग आणि या चौकाराने मात्र दिवेश पाटीलने केला शंखनाद. चौकार आलाय, त्याच्यानंतर मात्र दिवेश कोणती पवित्रा घेईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. या चेंडूवरती मात्र ब्रिजेश पुन्हा एकदा थोडंसं लेझी रिॲक्शन. ब्रिजेशचा चेंडू आज पाठलाग सोडणार नाहीये. धावांचा विचार केला, 10 धावा धावफलकावरती ज्या सरासरीची गरज आहे त्या धावा आल्यात. घेऊया ब्रेक, जाऊया डिस्क जॉकीकडे. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे. आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय 360 डिग्री विहंगम दृश्य. ही खासियत आहे पाटील नेटवर्कची. ड्रोनच्या माध्यमातून जी क्षणचित्र टिपली गेली आहेत ती चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. पाटील नेटवर्क, ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय तब्बल 10 ऑन द स्कोर कार्ड. आपण LED स्क्रीनवरती विहंगम दृश्य पाहू शकतो. अप्रतिम कॅमेरा वर्क पाटील नेटवर्कचे. ड्रोनची चित्र आपण पाहतोय. आयबर्ड व्ह्यूच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसह जे कॅप्चर केलेले मुवमेंट आहेत नवरंग चषकाचे. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पालघर एक्सप्रेस मिस्टर संतोष अण्णाला इंट्रोड्यूस केले गेले. याच्यावरती जबाबदारी आता. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. तुषार लढे, थोडस लेझी रिॲक्शन. एक धाव पाहायला मिळणार आहे, एक धाव पाहायला मिळणार आहे. आणि तुषार वरती आपण पाहिलं प्रत्येक खेळाडूची नाराजी व्यक्त केली जाते, कारण डिवेसचं विकेट महत्वाचं आहे. फंबल थोडंसं पाहायला मिळालंय. मोठ्या सामन्यामध्ये या पद्धतीने जर आपण फंबल केलं तर समोरच्या संघाकडे संधी असणार आहे. दिवेश पाटीलला भेटले इथे संधी, कारण रनआउटचा आपण पाहिलं तर चान्स होता. फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता दिवेश, परंतु फेकी झाले नाही. चेंडूवरती धावफलकावरती धावा आहेत 11. पहिल्या चेंडूवरती आलाय सिंगल. आता मात्र स्ट्राईक एंड वरती अर्चू तिसरा चेंडू फेस करताना दिसेल. वैयक्तिक इथे मात्र चांगला बॉल, पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवरती सिंगल आली आहे. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवरती 2 सिंगल आलाय. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर झालाय. इथे चांगला फटका, मयूर करतोय चुकी. येतोय हा दमदार असरदार नवरंग चषकाचा चौकार. 4. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या 2 सिंगल नंतर मात्र दिवेश पाटीलचा प्रहार. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला धावा वाचवायच्या आहेत, परंतु तसं झालं नाहीये. थोडंसं लेझी रिॲक्शन आणि त्या रिॲक्शनमुळे चेंडू झालाय फरार. 4 धावफलकावरती धावा आहेत आता मात्र 15. 16 धावा धावफलकावरती आहेत. करेक्शन 16 ऑन द स्कोर कार्ड. इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. म्हणजेच मागच्या 4 चेंडूवरती आतापर्यंत 6 धावा खर्च झाल्यात. धावफलकावरती धावा आहे 16. चांगला बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं औचित्य आहे नवरंग चषक 2025. स्वीप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला नाहीये. इथे अजून एक मिसफील्ड. साहिल करतोय चुकी. सातत्याने मिसफील्डच्या रूपामध्ये येतोय चौकार. 4 या डीजे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत 20. या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 10 धावा खर्च झाल्यात. काय फलंदाजी करताना आपल्याला मिस्टर दिवच्या दिसतोय.
चला प्रत्येक षटकामध्ये फक्त आणि फक्त एक टीम मीटिंग अलाउड आहे. पंचांना सुद्धा विनंती आपण ताकीद पोचवा. सर्वांसाठी नियम समान आहेत. एकोणीस मध्ये 29 ची गरज आहे. तब्बल ऑफसाइड रिजन वरून चौकार गेल्यात. इथे मात्र अजून एक वाईट बॉल असेल का तर यस. दडपण 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 आता गोलंदाजावरती आलाय. लेग स्टंप वरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. समीकरण बदलतंय. इथे मात्र ब्रिजेश एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचणार. तब्बल 22 या आकड्यावरती समीकरण आहे. अठरा चेंडू मध्ये 27 ची गरज आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 18 मध्ये 27 ची गरज. पहिलाच बॉल निर्धाव येतोय. जलद गतीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु आता लाईन लेन सुद्धा खूप महत्वाची आहे. इथे लाऊड अपील झालीये. बघूया पंच काय डिस्कशन करतायत. चला पायावरती चेंडू ब्रश झाला. लाऊड अपील झाली. आदित्यने थोडंसं दडपण क्रिएट करण्याचं काम केलं, परंतु सातत्याने दोन डॉट बॉल आल्यात. दडपण आपण पाहिलंय. थोडंसं अंडर प्रेशर करण्याचं काम पंचांचं होतं, परंतु 3 न्यूट्रल पंच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. इथे मात्र आता दडपण गोलंदाजावरती असेल का. इथे मात्र रनआउटची संधी आहे. फेकी खराब झाली आहे आणि त्या फेकीमुळे आपण पाहिलं कुठेतरी एक धाव आणि दिवेशला भेटलेलं जीवनदान. धाव फलकावरती धाव आहेत आता मात्र 23. 15 मध्ये अजूनही 26 ची गरज आहे. 15 चेंडू 26 धावांची गरज. अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला अर्चूला आपण पाहतोय, ज्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इथे मात्र रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट होईल का. झालं नाहीये. एक धाव तिथे सुद्धा मिळणार आहे, परंतु प्रेमच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागणार आहे. मोक्याच्या क्षणामध्ये 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात आपण पाहतोय. 25 धावांची गरज अजूनही येणाऱ्या 14 चेंडूमध्ये आहे. बिग फाईट बिग बॅटल आपण पाहतोय. नवरंग चषक 2025. एका बाजूला साई गणेश सातपाडी, तर त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय YBCC वेवर. पहिला सेमीफिनालेचा सामना. प्रेक्षक आणि प्रेक्षक. इथे मात्र यॉर्करचा वापर झालाय. फलंदाजाला थांबवलाय. अजून एक डॉट बॉल. प्रेमची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. दिवेशला शांत ठेवलंय. इथे मात्र ब्रिजेश पुन्हा एकदा फंबल आणि फंबल. आता मात्र धावफलकाचा विचार केला. धावफलक 25. येणाऱ्या धावांचा विचार केला. 12 मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. 12 मध्ये 24 ची गरज. आणि अर्थातच 1 मॅन आर्मी आपण पाहतोय. 1 साइड हिरो राकेशजी परदेशी सरण आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलंय. महत्वाचा कणा, पाठीचा कणा, नवरंग चषक 2025 चा.
थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. चला सुरुवात करा प्लीज. YBCC वेवर सुरुवात करायची आहे. सातत्याने ऑफसाईड रिजन वरती चौकार आले कुठेतरी मिसफिल्डच्या रूपामध्ये आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रेम मोरेचं महत्वाचं षटक. फक्त 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 षटकाचा आढावा घेतला. करणच्या षटकामध्ये 10 धावा, संतोषच्या षटकामध्ये 12 आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्या. धावफलकावरती धावा आहेत 25, 12, 24. चला स्पीडअप करा प्लीज. 12 मध्ये 24 ची गरज आहे. चला स्पीडअप करा. 12 मध्ये 24 ची गरज आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय पालघर एक्सप्रेस मिस्टर संतोष अण्णा. प्रेक्षक 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 प्रेक्षकाला जिथे जागा भेटते तिथे दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. डिस्क जॉकीच्या साऊंड वरती सुद्धा आपण प्रेक्षक पाहतोय आणि हे प्रेम आहे ओमसाई नवरंग मित्रमंडळ आणि नवरंग चषकावरती. जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक 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 प्रेक्षक. 12 मध्ये 24 ची गरज आहे. बारा मध्ये 24 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती संतोष, बॅटिंग मार्क वरती आपण पाहतो मिस्टर दिवेश. इथे बॉक्स आउटच्या रूपामध्ये दिवेश. बॅक टू द पवेलियन. गॉन. यस डीजे. थँक्यू डीजे. न्यू बॅटर आपण पाहतोय बर्थडे बॉय जितांशूला इथे मात्र इंट्रोड्यूस केलं गेलं. बर्थडे बॉय आपण पाहतो जितांशू वरती जबाबदारी आहे. संघ अडचणीमध्ये आहे. स्वतःचा बर्थडे वेगळ्या अंदाजामध्ये सेलिब्रेट करण्याची संधी त्याच्याकडे आहे. अजून एक चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने आलाय करण. फक्त एकच धाव पाहायला मिळणार आहे. फक्त एकच धाव. संतोष अण्णाला आपण पाहतोय 40+ जरी खेळाडू असला तरी मागच्या अनेक वर्षाचा दांडगा अनुभव. थोडासा आपण पाहिलं हेल्थ सुद्धा खराब आहे परंतु YBCC वेऊर संघासाठी आज उपलब्ध आहे. इथे मात्र तुषार लढे चेंडू खाली पोहोचला. फेकी झाली आहे. अर्चूला जावं लागणारा. बॅक टू द पवेलियन. अजून एक झटका. गॉन. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. अजून एक महत्वाची सूचना आहे. सामना संपल्यानंतर किंवा सामना चालू असताना कोणत्याही प्लेयरने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. धावफलकावरती धाव आहे 26. संतोष अण्णाचं महत्वाचं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 मिसफील्ड झाल्या. त्याच्यानंतर 12 धावा आल्या. संतोषच्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल आतापर्यंत 2 गडी बाद, 1 बॉक्स आउटच्या रूपामध्ये आणि 1 रन आउटच्या रूपामध्ये. न्यू बॅटर आपण पाहिलं अभिला इंट्रोड्यूस केले गेले. तुला आपण पाहिलं मिडल ऑर्डर मध्ये त्याला प्रमोट केलं गेलंय. अदरवाईज त्याला आपण पाहिलं पालघर एक्सप्रेस. संतोष मुल्याला आपण पाहतोय. काय गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये. अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल. ॲक्युरेट डिलिव्हरी. 1 मोर डॉट बॉल येईल का तर नाही. सिंगल परिपूर्ण होईल आणि धावफलक 27. दोन चेंडूचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. इथे मात्र अजून एक चांगला बॉल. अजून एक रन आउट. अण्णाच्या या षटकामध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च झाल्यात आपण पाहिलं तर तब्बल 2 धावा आणि 3 महत्वाचे गडी. पुन्हा एकदा महत्वाची सूचना आहे. कोणताही एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. दोन्ही संघासाठी नियम समान आहेत. धावफलकावरती धावा आहे 27. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्यात फक्त 3 विकेट बाद झाल्यात आणि 2 धावा खर्च झाल्यात. संतोष मुल्याची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. लेजंड ऑफ गेम आपण पाहतोय.
मागच्या अनेक वर्षाचा अनुभव, थोडीशी हेल्थ खराब आहे, परंतु काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. फलंदाजाला इथून मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेचावा लागणार आहे. अजून एक चांगला बॉल, ब्रिजेश करतोय सुकी. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असं जितांशू सांगतोय. 4 यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. 6 मध्ये 18ची गरज आहे. 6 मध्ये 18ची गरज आहे. सातत्याने आपण पाहिलं स्वीपर कव्हर रिजन वरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे मात्र आपण पाहिलं ब्रिजेश घरसिया सातत्याने थोडंसं फंबल दाखवतोय. धावांचा विचार केला येणाऱ्या अजूनही 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. सहा मध्ये 18ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं पहिल्या दिवसाचा सुपरस्टार YBCC वेऊर संघासाठी, ज्याने तब्बल 9 धावा डिफेंड केला. शेवटचा चेंडू 1 मध्ये 4ची गरज असताना एक ब्रेक हाताला, तोच आपण पाहतो मिस्टर आदित्य. आदित्य विरुद्ध आदित्य, 2 आद्याक्षराची नावं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आदित्य बनाम आदित्य. 6 मध्ये 18ची गरज आहे. पहिलाच बॉल, तुषार लढे घाई करणार नाहीये, घाई करणार नाहीये. तुषारला माहिती आहे चौकार थांबवायचे आहेत, सिंगल डबलने जास्त फरक पडणार नाहीये. धाव फलकावरती धावा आहेत आता मात्र 32. 5 मध्ये 17ची गरज. बॅटिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर कुठेतरी बर्थडे बॉय जितांशू, ज्याच्या फळीतून एक चौकार आलाय आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहतो मिस्टर आदित्य. आदित्यकडे सुद्धा क्रिकेटचा खूप मोठा कुंजल राऊत, कुंजल आमच्या स्टेजवर लगेच यायचं आपण. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. 5 मध्ये अजूनही 17 धाव्यांची गरज आहे. आदित्य गोलंदाजी ट्रॅकवर. लेग ब्रेकचा वापर, त्याच्या विरुद्ध हल्ला बोल, शॉर्ट बॉल, चेंडू होतोय फरार. 4 या डीजे. थँक्यू डीजे. चला कॉम्बॉक्स खाली करायचं. जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत कॉम्बॉक्स खाली करायचं आपण प्लीज. जे एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स वरती आहेत आपल्याला विनंती आहे. शॉर्ट बॉल, लेग ब्रेकचा वापर झाला आणि त्याच्या विरुद्ध हल्ला बोल. मॅच अजूनही ऑन आहे. 4 मध्ये 13ची गरज अजूनही असणार आहे. लेग ब्रेकचा वापर झालाय. आदित्य कधी कधी जी गोष्ट आपल्यासाठी स्ट्रेंथ असते ती गोष्ट विकनेस सुद्धा बदलू शकते. 4 मध्ये 13ची गरज आहे. लेग ब्रेकचा वापर, त्याच्यावरती हल्ला बोल. अजून एक चांगला फटका जितांशूच्या फळीतून. मॅच केली जाते ऑन. 4 या डीजे. थँक्यू डीजे. दोन्ही संघाचे 3-3 गडी बाद झाले. ती महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. YBCC वेऊर संघाकडून तुषार बाद झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रेम बाद आणि मयूर सुद्धा बाद झालाय. दोन्ही संघाचे 3 गडी बाद आणि सातपडी संघाचा आपण विचार केला दिवेश बाद, अर्चू बाद आणि अभिबाद. 3 मध्ये आपण पाहिलं. आता मात्र 9 धावांची गरज आहे. सेमीफायनल आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. एका बाजूला आपण पाहतोय साई गणेश सातपाडी, त्यांच्या विरुद्ध YBCC वेऊर. विकेट समान बाद झाले. 3 मध्ये 9ची गरज आहे. विकेट समान आहेत. पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळवतोय. सेम गडी बाद झाले दोन्ही संघाचे. विकेट सेम झाल्यात. क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय आणि त्याचं औचित्य आहे ओमसाई नवरंग मित्रमंडळ धुळीपूजा आयोजित नियोजित आपण पाहतोय नवरंग चषक 2025. 18 धावांची गरज होती. काय हल्ला बोल केला गेलाय जितांशूच्या माध्यमातून. जितांशू पुन्हा एकदा रेडी झालाय. जितांशूची बॅटिंग आवडली असेल तर जितांशूसाठी टाळा होऊन जाऊ द्या एकदा. काय फलंदाजी करताना दिसतोय. कठीण काळामध्ये स्वतःला सांगतोय हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख.
हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. तब्बल 18 धावांचा पाठलाग शेवटच्या षटकामध्ये करायचा होता. 3 मध्ये 9 ची गरज आहे. खूप महत्वाचा चेंडू आहे, खूप महत्वाचा चेंडू आहे. इथे मात्र प्रेम, चांगला क्षेत्ररक्षण आणि लाऊड अपील, विकेटचं पतन. आता 2 मध्ये 9 धावा कराव्या लागतील का? विकेटचं पतन झालंय. पंचांचा सिग्नल तर आउटचा आलाय. यस, 2 मध्ये 9 धावा कराव्या लागणार आहेत. न्यू बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया. प्रेम, थोडंसं आपण पाहिलं, थोडंसं फंबल पाहायला मिळालं. चेंडू नंतर पायाने थांबला गेला आणि तेच महत्वाचं होतं. त्या रिझन वरती सातत्याने फंबल झालंय. कोणताही क्षेत्ररक्षक असेल तरी सुद्धा तिथे फंबल झालाय. आता 2 मध्ये 9 धावा आपल्याला कंपल्सरी कराव्या लागतील. कोणताही एक्स्ट्रा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. दोन्ही संघाने दखल घ्यायची आहे. मॅच संपल्यानंतर सुद्धा कोणताही एक्स्ट्रा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार नाही, याची दखल आपण दोन्ही संघाने घ्यायची आहे. दोन्ही संघाने दखल घ्यायची आहे. इथे मात्र डॉट बॉल येणार आहे. आता मात्र डॉट बॉल येणार आहे. आता मात्र डॉट बॉल आहे. जितांशूचं कौतुक करावं लागणार आहे. इथे मात्र सामना होतोय समाप्त. रिव्ह्यू घेतला गेलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय. चला प्लीज, कोणताही एक्स्ट्रा प्लेअर रिव्ह्यू बघणार नाही. आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. चला डॉट बॉल येतोय आणि आपण पाहतोय डीजे ला देऊया संधी. YBCC वेवर आपण पाहतोय इन टू द मेगा फिनाले. यस डीजे, यस डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे मास्टर. चला प्रिन्स कुठे असतील या? प्रिन्स यादव. समीर खान बिट्टू, बिट्टू समीर खान किधर भी हो तुरंत आइए.